दत्ता कोहिनकर यांचं एक छोटंसं लेखन वाचनात आलं आणि म्हणूनच त्यांना खास सांगण्यासाठी की खूप आवडलं. अर्थात मग ज्यांना वाचता येत नाही, जे असं मोबाईलवर ऐकून आपल्या ज्ञानाची तहान भागवतात, अशा लोकांसाठी दत्ता कोहिनकर यांचे विचार त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. कोहिनकरजी लिहितात की सुंदर माळलेला गजरा कोणाला आवडत नाही हो, सगळ्यांना आवडतो. आणि केसामध्ये गजरा माळायला कोणत्या स्त्रीला आवडत नाही, सगळ्या स्त्रियांना आवडतो. म्हणून फुलांचे गजरे विकणारा एक छोटासा मुलगा डोक्यावरती सूर्य तळपत आहे, तो ज्या ठिकाणी या गजऱ्याची विक्री करतोय, फिरून फिरून विक्री करतोय, एस.टी. स्टँडचा भाग. आणि आजकाल आपल्याला माहिती आहे सगळीकडं कॉन्क्रिटीकरण, डांबरी सडका, एस.टी. स्टँडचा भागसुद्धा सगळा असा कॉन्क्रिटीकरणाने व्याप्त असा भाग, उन्हाने तापणारा भाग. आणि या लहान मुलाच्या पायामध्ये चप्पल नाही आहे. अनवाणी पायाने तो सुवासिक फुलांचे गजरे त्या एस.टी. स्टँडवर फिरत फिरत विकत होता. ते पाहून प्रवाशांमधल्या त्या गर्दीतल्या एका सद्गृहस्थाला खूपच मनाला यातना झाल्या. एकतर त्या मुलाचं वय लहान, आपल्या घरकुलात आपला बाप आणि माऊली कष्ट करून आपल्याला वाढवत आहेत आणि मग आपलं पण कर्तव्य बनतं की आपण काहीतरी करून हातभार लावावा. म्हणून तो घरातनं बाहेर पडून कुठून तरी एखाद्या गजरेवाल्याकडनं असा गजऱ्यांचा गुच्छ घेऊन तो या एस.टी. स्टँडवर काही अजून पब्लिक प्लेसमध्ये गजरे विकायचा हा छोटासा व्यवसाय करणारा छोटुकला, आपल्या आईवडिलांना हातभार लावण्यासाठी धडपडणारा हा वयाने खूप लहान असलेला मुलगा अनवाणी पायाने हे गजरे विकतोय हे पाहिल्यानंतर मनाच्या यातना ते लपवू शकले नाहीत आणि सत्वर त्यांनी जवळपास जी काही दुकानं असतात तिथं त्यांना एक चपलीचं दुकान दिसलं. त्याच्या पायाचा अंदाज घेतला आणि त्या दुकानातनं एक चप्पल खरेदी केली. तोपर्यंत तो मुलगा दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी गजरे विकत विकत पोहोचला होता. त्यांच्या दृष्टीआड झाला होता, पण त्यांनी त्याला शोधून काढलं. त्याच्यासमोर खाली बसले, आणलेल्या नवीन चपला त्याच्या पायात घातल्या. ते लेकरू खूप छानपैकी हसलं. चपला ते घालत होते तेव्हा त्याचा एक हात त्यांच्या खांद्यावर होता आणि एका हातात तो त्याचा गजऱ्यांचा गुच्छ होता. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांनी मान वर करून पाहिलं तेव्हा त्यांनाही खूप समाधान वाटलं. ती व्यक्ती उभी राहिली. त्या व्यक्तीने दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले आणि त्याला विचारलं, आता कसं वाटतंय? हो, आता पाय भाजत नाहीत, छान वाटतं. एवढं बोलून त्या मुलाने त्या व्यक्तीला विचारलं, काका एक विचारू? हां बोल ना बेटा. काका तुम्ही देव आहात का? त्या माणसाला आतून गलबलल्यासारखं झालं. या मुलाची विचार करण्याची प्रवृत्ती आणि हा निरागस प्रश्न ऐकून ती व्यक्ती खजील झाली. ती व्यक्ती त्याला म्हणाली, अरे देव वगैरे काही नाही रे, मी तुझ्यासारखाच माणसातला माणूस आहे. नाही काका, मग तुम्ही देव जर नसाल ना तर देवाचे मित्र तरी असाल. त्या व्यक्तीला अप्रूप वाटलं, या छोट्याशा मुलाच्या विचारांचं अप्रूप वाटलं. अर्थात त्याचं वयसुद्धा तसं लहानच होतं.
पण देवाचा मित्र तरी तुम्ही असणार, हे वाक्य त्यांच्या मनात बसलं. त्यांनी विचारलं, असं का विचारतोयस रे? नाही काका, खरं सांगू तुम्हाला, मी कालच देवळात गेलो होतो आणि हात जोडले आणि पापण्या मिटल्या तेव्हा देवाला म्हणालो, अरे मी आईबाबाच्या मदतीसाठी गजरे विकतोय, पण उन्हात फिरताना पाय खूप भाजतात. तू खरा देवबाप्पा असशील तर मला उद्या चप्पल देशील. अशी मी प्रार्थना केली होती आणि ती प्रार्थना बघा ना आज मंजूर झाली. म्हणून म्हणतोय तुम्ही खरंच देव आहात. आणि देव नसाल तर मग देवाचे मित्र नक्की आहात. त्याने तुम्हाला कानात सांगितलं असेल की याला चप्पल दे म्हणून. अशा या निरागस वक्तव्य ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या पापण्या ओलावल्या. ती व्यक्ती त्या निरागस बालकाला शुभेच्छा देऊन तिथून चलती झाली. पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण समजा देव नाही आहे, देव बनूच शकत नाही आपण, कारण आपण माणसातला अतिशय सामान्य माणूस असतो. तर मग आपल्याला देवाचा मित्र बनता येईल का? हा व्यक्ती ज्या पद्धतीने बनला त्या पद्धतीने आपल्याला काही करता येईल का? हा प्रश्न येतो ना. तुकाराम महाराज म्हणायचे, ज्याचा अभिमान संपला तोची देव झाला. संत गाडगेबाबा म्हणायचे, अहो या सृष्टीच्या नियंत्याला तुम्ही त्या देवळात नका कोंडू. परखड भाषेत ते असंच काहीसं बोलून जायचे गाडगेबाबा. धोंड्याला शेंदूर फासोनिया, देव केला आणि नमस्कार करती पोरे रांडा, अशा काही त्यांच्या ओळी आहेत. अतिशय परखड वक्तव्य करणारे गाडगे महाराज हे नेहमी सांगायचे, देव माणसात पहा. एकदा त्यांना गर्दीने विचारलं, गाडगे बाबा तुम्हाला देव पाहिला आहे का? तुम्ही पाहिला असेल तर आम्हाला पण दाखवा. गाडगे बाबांनी सकाळी सकाळी सूर्योदयाच्या आधी सगळ्यांना एका मैदानात बोलावलं आणि मस्तपैकी तो उगवता सूर्याचा गोळा त्यांना दाखवला. हा पहा देव आपला, हा वर्षानुवर्ष आपल्या सोबतीने राहतोय, आपल्याला उजेड देतोय, सगळ्या सृष्टीच्या निर्मितीला कारक ठरतोय. हाच आपला देव आहे, करा नमस्कार त्याला. अशी काही देव या बाबतीतली संकल्पना मोठमोठ्या लोकांची. कित्येक जण असेही होऊन गेले की जे देवाचं अस्तित्व नाकारतात. सगळं हे मॅनमेड आहे असंही म्हणतात. अगदी माणसाची उत्पत्ती किती लाख वर्षापूर्वी झाली, मग काही हजार वर्षापूर्वी कशी काही चांगली माणसं होऊन गेली, मग त्याचा त्या लोकांनी कसा देव बनवला, आणि मग सध्याची परिस्थिती काय आहे. म्हणजे मी तर अशी काही व्यक्ती पाहिल्या की हे देव देऊळ हा सगळा दुकानदारी आहे, हा धंदा आहे असं म्हणणारी पण माणसं पाहिली. पण खरं पाहिलं तर एखाद्याच्या दुःखाची संवेदना मनामध्ये पोहोचणं यापेक्षा वेगळं काही देवत्व जगात नाही, हे या छोट्याशा गोष्टीवरनं सिद्ध झालं. त्या लहानग्या निरागस बालकाचे ते गजरे विकताना भाजलेले पाय बघवलं नाही आणि मग लगेच चप्पलच्या दुकानात जाऊन त्या मुलासाठी चपला आणणं, देवाचा मित्र बनणं. चला, आपल्याला असं काही करता येईल का? देवाचा मित्र म्हणून आपल्याला जगता येईल का? अशा आपण शोधात राहू. जे कोणी वंचित आहेत, जे कोणी अतिशय गरजवंत आहेत, त्यांच्या डोळ्यातली आसवं टिपण्याचा, पुसण्याचा थोडासा प्रयत्न जरी करता आला तरी पण आपण कुठेतरी कधीतरी देवाचा मित्र बनलो हे समाधान नक्की मिळेल. फक्त आपली दगडाची पूजा करत बसणं, तपस्या करणं, साधनेमध्ये रमणं, देवदेव करणं याचा अर्थ तेवढाच आहे का? जे रमलेत ती अतिशय चांगली गोष्ट आहे, ती काय वाईट गोष्ट नाही आहे. जे होम हवन साधना तपस्या भक्तिमार्गाला गेलेत, आध्यात्मिक
आयुष्य जगतायत ते काही वाईट नाही आहे, ते चांगलंच आहे. पण ते ज्यांना जमत नाही त्यांनी कमीत कमी देवाचा मित्र बनता बनता मानवी आयुष्याचा उपभोग घेतला तर कित्येक गरजवंतांची कितीतरी चांगली कामं होतील. कित्येक रडणाऱ्यांच्या आसवांना पुसणारा एखादा रुमाल भेटेल. कित्येक वंचितांना काही गोष्टी अशा देवाच्या मित्रांकडनं मिळत राहतील. त्यांनाही त्यांचं आयुष्य कोणीतरी सुकर करणार आहे ही भावना त्यांना जगण्यासाठी उमेद देऊन जाईल. अशा सगळ्या गोष्टी या समाजामध्ये घडल्या पाहिजेत. अक्षरशः या होम हवनबद्दल बोलता बोलता मला एक गोष्ट आठवली. आचार्य रजनीश नेहमी म्हणायचे असं म्हणू आपण आता, की एखाद्याला 10 रुपयाची नोट द्या आणि ती पेटत्या स्टोववरती जाळायला सांगा, तो नाही जाळणार. पण त्याच व्यक्तीला तुझ्या घरात सुखसमाधान लाभेल एखादा यज्ञ कर आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि तुपाची आहुती दे असं म्हणल्यानंतर तो यज्ञासाठी 800 रुपयाचं तूप आणेल, 200 रुपयाचे तांदूळ आणेल आणि लगेच घरामध्ये होम हवन करण्यासाठी भटजींना बोलवेल. ही सगळी मानसिक गुलामी आहे असं आचार्य रजनीशसुद्धा कित्येक त्यांच्या भाषणांमधनं प्रवचनांमधनं सांगायचे. त्यामुळं हा प्रश्न आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया की खरंच या सृष्टीचा निर्माता देव ही जी संकल्पना अस्तित्वात आहे का नाही. पण देवाचा मित्र ही संकल्पना आपण अस्तित्वात आणू शकतो. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहूयात. म्हणून या छोट्याशा गोष्टीद्वारे दत्ता कोहिनकर यांनी दिलेला संदेश थोडाफार तो माझ्या भाषेत तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा केलेला माझा प्रयत्न तुम्हाला आवडला. कमीत कमी देवाचा नाही तुमचा मित्र बनण्याची माझी ही कोशिश, माझा हा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल.